मध्ये आपण जे रेंट संदर्भात जे उत्तर दिलं, अधिकाऱ्यांनी आपल्याला अपुरी माहिती दिलेली आहे. ज्या लोकांच्या नावावर घरं होती त्यांना रेंट मिळतायत हे खरे, पण मी म्हणालो तसं यांना बेघर करण्यात आलं 2010-2011 साली. त्यामध्ये जर जो घर मालक होता तो जर वारला तर त्यानंतर त्याच्या वारसा हक्काने ज्याच्या नावावर घर जायला पाहिजे होतं ते अजूनही ट्रान्सफर न झाल्यामुळे त्यांची रेंट ही बंद आहे. 10-10, 15-15 वर्ष दिली जात नाही. आणि SRA मध्ये या अभय योजनेचा प्रचंड मोठा घोटाळा आहे. मी वेगळा तारांकित प्रश्न त्याकरता सुद्धा टाकलाय. मान्यच करत नाहीत, म्हणजे हे मंत्र्यांपर्यंत जात पण नसेल. खालचे अधिकारी अभय योजनेत मान्यच करत नाहीत. जोपर्यंत पैसे घेत नाहीत तोपर्यंत मान्य करत नाहीत. पैसे घेतल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्ही मान्य. दुसरा प्रश्न माझा असा आहे की आपण जो बार चार्ट संदर्भात जे आपण म्हणालात, हा बार चार्ट जरा नवीन प्रकल्प असता तर हे बार चार्ट वगैरे आम्ही मान्य करायला मंत्री महोदय तयार होत. पण 19 वर्षानंतर जर केवळ 30% करत असेल तर 5 वर्षाचा 70% कसं पूर्ण करणार, हे तुम्हाला आणि मला दोघांच्या मनामध्ये प्रश्न आलाच पाहिजे. त्यामुळे केवळ मॉनिटरिंग करून चालणार नाही. माझी विनंती आहे की एक उच्चस्तरीय समिती आपण केवळ या या विषयावर नेमावी, त्यांची एक व्हिजिट त्या भागात नेमावी. 70% ते कसे बांधतील 5 वर्षामध्ये, कागदावर बांधणं सोपं आहे. ऍक्च्युअल जर त्यांच्याकडे पैसे असते, त्यांच्याकडे कॅपेबिलिटी असती तर त्यांनी 19 वर्षात बांधली असती. त्यामुळे या बार चार्टवर आमचा तरी विश्वास नाही. त्याच्यावर आपलं काय, काही दंड आपण आकारणार का, तो देखील प्रश्न आहे. तिसरा माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की यांच्या विरोधात हा विषय जरी गृह विभागाशी संबंधित असेल तरी उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी सांगतो, याच प्रकल्पाला विरोध करताना 2011 साली 17 लोकांवर गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्या गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर चार्जशीटच दाखल नाही केली. त्या लोकांना नाहक त्रास देण्यात येत आहे. अगदी किरकोळ गुन्हे. आता तर 14 वर्ष झाली तरी देखील त्यांची कोर्टामध्ये केसच चालत नाही. एक अल्पवयीन त्यामध्ये व्यक्ती होते, अजिंक्य अनिल तोंडवळकर. तेव्हा अल्पवयीन होते, आता त्यांना साधा पासपोर्टच मिळत नाही. त्यांचे पालक हे वारंवार डोंगरी पोलीस स्टेशन मध्ये जातात. तिकडे PI आमरे म्हणून आहेत, त्यांना सांगतात उडवाउडवीची उत्तरं मिळतात. 14 वर्ष म्हणजे विकासक हा पोलिसांना हाताशी धरून जो माझ्या प्रकल्पाला विरोध करेल तुम्हाला देखील मी तुमची गय करणार नाही, एवढी दहशत चालते. मग शासन म्हणून आपण काय करणार, हे देखील मला आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. आणि शेवटचा माझा प्रश्न, याच 3K मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची 42 एकर जमीन आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची केवळ या 3K संदर्भात नाही तर मुंबईमध्ये जिथे जिथे जमीन आहे तिकडे तिकडे पुनर्विकास होऊ शकत नाही. आपल्या या शासनाचं नक्की धोरण काय? जिथे जिथे डिफेन्सची जमीन आहे, रेल्वेची जमीन आहे, कस्टमची जमीन आहे, तिकडे आपण SRA चे प्रोजेक्ट कसे राबवणार, या संदर्भात आपण काही पॉलिसी केली आहे का, आपण काही केंद्र सरकारशी बोललोय का, असे माझे 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई यांनी गोळीबार खार पूर्व विकासक शिवालिक यांच्या रखडलेल्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये लक्षवेधी मांडलेली आहे. या बाबतीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. पण तरी सुद्धा या ठिकाणी 2-3 मुद्दे जे आहेत, पात्र झोपडीधारकांचे वारसांनी जे वारसाबाबतचे प्रमाणपत्र आणि भाड्याचा एक मुद्दा उपस्थित केलेला आहे, मृतांचा, आणि झोपडी खरेदी विक्री बाबत अभय योजनेच्या बाबतीत एक विषय होता. आपण त्याला मला वाटतं 3 महिने मुदतवाढ आता दिलेली आहे आणखी नाही. मग त्याच्यावर संबंधित लोकांना बोलवू, आपण एक बैठक घेऊ आणि या बैठकीमध्ये हा जो विकासक आहे, हा विकासक बार चार्ट प्रमाणे काम करू शकेल की नाही याची एक खातरजमा करून घेऊ आपण. आणि खातरजमा करून घेऊ आणि समजा तो बार चार्ट प्रमाणे काम त्याची प्रगती नसेल तर त्याच्यामध्ये दंडाची प्रोव्हिजन असेल तर त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई देखील आपण करू शकतो का, या बाबतीत देखील आपण विचार करू. नाही, आता यांनी काही घर बांधून झालेला आहे आणि कोर्टामध्ये हे मॅटर असल्यामुळे, कोर्टात ॲफिडेव्हिट दिल्यामुळे त्यांनी त्याचा बार चार्ट दिलेला आहे. बाबा या प्रमाणे आम्ही घर बांधून देऊ. आता त्यामुळे आपण याची एक बैठक घेऊ. या बैठकीमध्ये आपण खात्री, आपण आपल्याला जर पटली की बाबा हे घर बांधू शकतो
किंवा हा एवढी 5281 घरं बांधू शकत नाही, तर आपण त्याप्रमाणे जर त्याच्या बारचार्ट प्रमाणे त्यांनी काम केलं नाही तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई पण करू शकतो आणि पुढची देखील प्रक्रिया जी आहे कारवाईची ती देखील आपल्याला करू शकतो. कारण शेवटी आपल्याला जी लोक तिथून बाहेर गेलेली आहेत ही लोक महत्वाची आहेत. त्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणणं हे सरकारचं धोरण आहे. कारण मी मगाशी म्हटलं अगोदर की जेवढे रखडलेले प्रकल्प आहेत, सोडून गेलेले बिल्डर, ते बाकी सगळे जे असेच हवालदिल झालेत, कोण गेला बदलापूर, नाला सोपारा, या सगळ्यांना न्याय द्यायचा असेल ती या प्रकल्पांना चालना देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही फक्त प्रायव्हेट डेव्हलपरवर अवलंबून न राहता म्हाडा SRA बरोबर सिडकोला पण घेतलं, MMRDA घेतलं, BMC हद्दीतले BMC घेतलं, MIDC ला देखील घेतलं, महाप्रीतला घेतलं, या सर्व संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प टेकओव्हर करणे आणि ते मार्गी लावणे, त्यांना भाडं देणं, या सगळ्या प्रक्रियेला आपण चालना दिलेली आहे. त्यामुळे हा देखील विषय गंभीर आहे. या बाबतीत देखील आपण एक बैठक घेऊन याच्यामध्ये आपण खात्री करून घेऊ. कोणी बिल्डर असू द्या, कोणाचाही असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसामान्य माणूस जो रहिवासी आहे तो महत्वाचा आहे आणि त्याला केंद्रबिंदू मानून आपण निर्णय घेऊ. त्याचबरोबर गुन्ह्या नोंदच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे, जर नॉन कॉग्निजेबल गुन्हे असतील तर त्याच्यामध्ये मी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो, तपासून घेऊ आणि ते पुढची प्रक्रिया करू आपण काढण्याची. चला पुढे लक्षवेधी 6. चला आता पुढे त्याला समाधानकारक इतकं सविस्तर उत्तर दिलंय आता आपल्याला. चला पुढे लक्षवेधी 6. लक्षवेधी क्रमांक 6. माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून शासनाचं पटकन सरकारची आहे त्याच्यावर SRA राबवायला केंद्राची ना हरकत आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. केंद्रानं जर ना हरकत दिली राज्य सरकारला तर त्याचा विचार करू. चला त्यामध्ये शेवटी जे केंद्र सरकारच्या जागेमध्ये ज्या स्लम आहेत, SRA झोपडपट्ट्या आहेत, या रेल्वेच्या जागेत पण आहेत, BPTच्या आहेत, आणखी जी केंद्राची जागा आहे त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आपली जी महाराष्ट्र सरकारची जागा जी आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय SRA, धोकादायक इमारतींचं क्लस्टर हे आपण करतोय. पण केंद्र सरकारशी देखील आम्ही गांभीर्याने चालू आहे त्यांच्याबरोबर की तुमची जागा जी आहे, तुमच्या जागेतून तुम्ही ह्या स्लम काढा, नोटीस द्या, दरवेळेला नोटीस देतात आणि नोटीस देऊन भागणार नाही, यांचं पुनर्वसन करावं लागेल. तुम्हाला जर मग SRA करून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मिळून हा जर SRA प्रकल्प केला तर त्यांची अर्धी जागा मोकळी करून त्यांना मिळेल. या बाबतीत देखील संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा चालू आहे आणि काम चालू आहे. चला